बोक्या सातबंडे जेव्हा सुरू होती आणि राहुल सर तर त्यावेळेचे एकदम हँडसम हिरो वगैरे होते त्यावेळेचे म्हणजे म्हणजे आताही आहात तुम्ही पण तेव्हा अजून ऑफकोर्स कारण की मीही बघितले जेव्हा मी लहान होती तेव्हा सो तेव्हा तुम्हाला आधी त्यांच्यावर क्रश आला होता की हा माणूस आहे हा मला आवडतो वगैरे असं काही होतं का? मी शाळेत होते तेव्हा आणि शाळा सुटल्यावर आम्ही पळत पळत घरी जायचो ती बोक्या सातबंडे लागणारे आणि ती बघायची आणि आमच्या शाळेतल्या माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी होत्या किंवा वर्गातल्या सगळ्या मुली होत्या त्यांना बोक्या नाही बोक्याचा भाऊ आवडायचा बघितलं ना मी क्रश होते सगळ्यांचे बोलली की नाही हो खरंच होता पण अजूनही आहे अजूनही आहात माझा क्रश सो मग कसं वाटत जेव्हा मुली बोलायची की हा माझा क्रश आहे तुम्हाला काय वाटत नाही शाळेत तेव्हा काहीच नाही सगळ्यांचाच क्रश होता तो एक आपल्याला एक हिरो मग ते कधी सांगितलेलं की तुम्ही की मलाही तू क्रश म्हणून तू आवडायचा असं वगैरे सांगितलं आणि माझ्या मैत्रिणी इतक्या त्याच आनंदी झाल्या की अरे तुझ्या लहानपणच्या क्रश बरोबरच लग्न केलं सो आता एवढी वर्ष झालेत 20 वर्ष संसाराची सो कसा सपोर्ट मिळालाय तुम्हाला एवढ्या वर्षात एकमेकांचा अप्स अँड डाऊन्स आलेच असतील ऑफकोर्स सगळ्यांच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येतात तो कसा सपोर्ट मिळतो याचा नवरा म्हणून तुम्हाला त्यांचा आणि श्वेताचा तुम्हाला याचा बायको म्हणून एव्हरी टाइम मी जसं म्हटलं की आम्ही लग्न केल्यानंतर आम्हाला हा फायदा होता की आम्ही दोघंही एकाच क्षेत्रात आहोत अभिनय क्षेत्रातल्या ज्या गोष्टी असतात त्या मी ह्याच्याबरोबर ज्या पद्धतीने शेअर करू शकते किंवा तो मला सांगू शकतो त्या मला नाही वाटत की माझं जर एखाद्या नोकरी करणाऱ्या माणसाशी लग्न झालं असतं तर त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करू शकले पटल्या नसत्या हां किंवा आता तो समजा एखादं नाटक करतोय किंवा मी नाटक करतोय की आता आमची सिरियल चालू आहे तर फक्त सेटवरती नाही आम्ही आता एकत्र येतो जातो सेटवरती घरी आल्यानंतर सुद्धा आमच्या ह्याच चर्चा चालू असतात माझ्याकडे गॉसिप करायला वेळच नाही माझ्याकडे करायला खूप गोष्टी आहेत त्यामुळे नो गॉसिप मुळात आमचा सेट जो आहे ना खूप टॅलेंटेड लोक आहेत आजूबाजूला ऐश्वर्या नायकर असतील तितिक्षा तावडे असतील खूप छान छान मंडळी आहेत तुमचं आणि आम्हाला आजपर्यंत खूप छान मंडळी आजूबाजूला भेटली त्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास कारण काहीतरी ठरवलं आयुष्यात काहीतरी अचीव करायचं तिने पण मी पण आयुष्य म्हटलं जीवन म्हटलं की अप्स अँड डाऊन झाले सगळे आले रुसवे फुगवे आनंद दुःख सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या माणसाच्या येतात त्याही आमच्या आयुष्यात आल्या पण सगळ्यात आम्ही त्या सगळ्या काळामध्ये एकमेकांसाठी उभे राहिलो सपोर्ट केला तिनेच मला पण छान असं वाटतं की काय होतं की दोन अभ्यासू जो मुळात आमचा बेस होता त्याच्यामुळे आम्ही एकत्र जवळ आलो मैत्री झाली आमची अभ्यास नाटक फिल्म्स एखादा असा शब्द असतो मग ती त्याबद्दल सांगते किंवा व्याकरणाबद्दल ती मला सांगते असं एकमेकांना आम्ही सांगत अभ्यास करत करत तेच आमच्या मुलाला आम्ही त्यामध्ये घेऊन आमचं मुलगा पण तो कसा त्या पद्धतीनं ग्रो होईल याचा विचार करत आम्ही पुढे चाललो त्याला पण अभिनय शिकवत आहे हळूहळू नाही अभिनय नाही शिकवत आहे पण एक जगण्याची कला बेसिकली अभ्यास कुठल्याही गोष्टीचा चारी बाजूने अभ्यास कसा केला पाहिजे हे लहानपणापासून जर माणूस शिकला तर त्यालाच फायद्याचं